हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला 15 डेची स्ट्रॅटजी देणार आहे टू क्रॅक द SPPU एंट्रन्स एक्झाम MSc CS ची. तर कोणत्या पण एक्झामला प्रिपेअर करण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की एक्झामचा सिलेबस काय आहे. तो सिलेबस मी या चॅनलच्या पोस्टमध्ये शेअर केलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघा. फर्स्टली मी 15 डेजमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यांना डिवाईड केलेलं आहे. फर्स्ट डेमध्ये पर्सेंटेज, रेशो, AP सिरीज आणि नंबर सिरीज हे टॉपिक मी इथे तुम्ही बघू शकताय. डे बाय डे सगळे टॉपिक मी सेपरेट डिवाईड केलेले आहेत. तर 30 टॉपिक्स हे एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ते आपल्याला आपले स्ट्रॅटजी म्हणजे आपली जी आपल्या पर्सेंटाईल आहे ते 70+ आणू शकतात असे टॉपिक मी तुम्हाला इथे सजेस्ट केलेलं आहे. याच्यावरती मी तुम्हाला या टॉपिकवरती प्रत्येक टॉपिकवरती मी तुम्हाला 50 क्वेश्चन्स MCQs प्रोव्हाइड करणार आहे. त्याचबरोबर शॉर्ट नोट्स आहेत त्यासुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहे. डे 2मध्ये ॲव्हरेज अँड प्रॉफिट लॉस, GP सिरीज, ऑड वन आउट, टाईम अँड वर्क, लॉगरिथमिक बेसिक्स, मिसिंग सिक्वेन्स, SI/CI, क्वाड्रॅटिक इक्वेशन, बेसिक रिझनिंग हे सगळे जे टॉपिक आहेत ते डे 1 to डे 4मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. या टॉपिकमध्ये तुम्ही तुमच्या मनाने चेंजेस करू शकता. त्यानंतरनं डे 5 to 8मध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसते तेवढे पूर्ण टॉपिक आपल्याला कवर करायचे आहे. जसं की ट्रेन्स, सायमल्टेनियस इक्वेशन्स, क्लॉक प्रॉब्लेम्स, त्यानंतर परम्युटेशन बेसिक्स, पझल्सचे क्वेश्चन आहेत, प्रॉबॅबिलिटी, कॉम्बिनेशनचे बेसिक्स, बुलियन एक्सप्रेशन, फंक्शन्स, त्याचबरोबर लॉजिक, ट्रू टेबल्सचे रिलेटेड जे क्वेश्चन येते ते कवर करायचे आहेत. त्यानंतरनं डे 9 to 12 याच्या दरम्यान आपल्याला ट्रिग्नोमेट्री कंप्लीट करायची आहे. हाईट अँड डिस्टन्स, एरिया, वॉल्यूमचे जे फॉर्म्युले ते आणि रिव्हिजन टाकायची आहे. त्याचबरोबर मिक्स्ड क्वेश्चन्स हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतरनं डे 13 to 15 याच्या दरम्यान आपल्याला फुल लॉजिक आणि रिझनिंगचे रिव्हिजन करायची आहे. त्याच्याबरोबर ऑल पझल्स 3 मॉक टेस्ट द्यायचे आहेत. फायनल रिव्हिजनमध्ये शॉर्ट नोट्स रिवाईज करायचे आहेत डे 15ला. अशा प्रकारे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी दिली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने चेंजेस करू शकताय. पण मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर फर्स्टली म्हणजे 3 मॉक टेस्ट तरी तुम्ही दिल्या पाहिजे. 3 मॉक टेस्ट आहे त्या मी या चॅनलवरती प्रोव्हाइड करतेच आहे. फर्स्ट आपली जी मॉक टेस्ट आहे ती कंप्लीट झाली आहे या चॅनलवरती. सेकंड आणि थर्ड पण लवकरच कंप्लीट होईल. त्यानंतरनं जे 30 टॉपिक्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती एका टॉपिकवरती 50 MCQ तरी सॉल्व केले पाहिजे. तरच आपण ही एंट्रन्स क्रॅक करू शकतो आहे. तुम्हाला सिम्पल आणि साधी स्ट्रॅटेजी देते, ती म्हणजे जे 30 टॉपिक आहे ते 15 डेजमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे. 1 डेला 2 टॉपिक कंप्लीट करायचे आणि मॉक टेस्टची रिव्हिजन करायची. मी तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. फर्स्टली आपल्याला कळलं पाहिजे की क्वेश्चन कोणत्या प्रकारचे येतात. त्या क्वेश्चननुसारच आपण प्रिपेअर केलं पाहिजे. त्याच्यामुळं दररोज 1 तास तरी मॉक टेस्टला द्यायचा आणि त्याच्यानंतरनं 2 टॉपिक डेली कंप्लीट करायचे. तर आपल्याला हे सगळं इझी जाईल. ही स्ट्रॅटेजी असणार आहे. तर तुम्हाला माझ्यासोबत हे पूर्ण टॉपिक किंवा तुम्हाला MCQ 50 MCQ पाहिजे असतील, शॉर्ट नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला या चॅनलवरती 50+ सबस्क्रायबर कंप्लीट करा. बिकॉज 50+ सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्याशिवाय या चॅनलवरती मला लाईव्ह येता येणार नाही. लाईव्ह आल्यावरती मी तुम्हाला जेवढे नोट्स आणि सगळे टॉपिक्स आहेत ते प्रोव्हाइड करेन. तर तुम्हाला प्लीज 50+ सबस्क्रायबर कंप्लीट करा. देन आय विल गिव यू एव्हरीथिंग अबाउट दॅट एक्झाम. Please like, share and subscribe. Thank you for watching this video.